नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी आहे ना पितृपक्षाचं जेवण बनवणार आहे. तर विदाऊट कांदा लसूण न वापरता मी हे सगळं जेवण बनवणार आहे. तर आमच्या इकडे ना खूप असं म्हणजे कढी वडी डाळ भात हे सगळं जेवण बनलं जातं. खूप साऱ्या डिश असतात, ते सगळं बनलं जातं. सगळ्यात पहिलं तर मी आहे ना जे आपल्याला भाजीला लागणार आहे ना तो मसाला तयार करून घेणार आहे. तर इथं मी हिरव्या मिरच्या भाजायला ठेवल्या होत्या आणि इथं माझी डाळ पण शिजलेली आहे. डाळ पण मस्त शिजून घेतलेली आहे कुकरमध्ये. आता डाळ काय शिजवताना दाखवलेली नाही आहे, तुम्हाला माहिती आहे डाळ मी कशी शिजवते ते. तर डाळ शिजवलेली आहे, मस्त ती गरम असतानाच पळीने अशी घोटून घेतलेली आहे आणि त्याला परत एकदा उकळी मारून घ्यायची आहे डाळीला. आणि तिथं मी खिरीसाठी आहे ना दूध ठेवलेलं आहे. दूध पण आपल्याला मस्त तापून घ्यायचं आहे. इथं मिरच्या भाजून झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून झालं की आता त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक टाकायची, कोथिंबीर टाकायची, थोडीशी जिरे टाकायचे. हे सगळं टाकून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे मी. तर आपल्याला आहे ना सगळं आहे ना हिरव्या मिरचीमध्ये बनवून घेणार आहे मी. त्यासाठी हिरवी मिरची सगळ्यात पहिलं तर भाजून घेतलेली आहे, त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे विदाऊट लसूण. तर बघा इथं मिरच्या पण व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या साईडला काढून घ्यायच्या आहेत, थंड करायला ठेवायच्या आहेत. तर तोपर्यंत आपल्याला डाळीला फोडणी मारून घेणार आहे मी. तर डाळीसाठी मी आहे ना टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी कढीपत्ता याची फोडणी देणार आहे त्याच्यामध्ये. आणि एक टमाटरची फोडणी देणार आहे, टमाटर पण टाकणार आहे डाळीमध्ये. डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे. तर माझं लक्ष सगळीकडे आहे, कारण तिकडे डाळ पण उकळते, खिरीसाठी दूध पण उकळतं, इथं डाळीला फोडणी पण मारायची आहे. मस्त अशी तडतडीत अशी फोडणी मारून घेतलेली आहे मी डाळीला. तर इथे ना नवमी होती, नवमीसाठी मी जेवण बनवलेलं माझ्या सासू सासऱ्यांचा दिवस होता, त्याच्यासाठी मी हे सगळं जेवण बनवून घेतलेलं आहे. तर ती आहे ना डाळ आहे ना टोपामध्ये बसत नव्हती, म्हणून इथं मी दुसरा टोप घेतलेला आहे. दुसऱ्या टोपामध्ये डाळ मस्त अशी उकळून घेणार आहे. पाहू शकता डाळीला मस्त अशी तडतडीत फोडणी मारलेली आहे. आता इथं चाय पण होते एका साईडला. तर सकाळचा दिवस होता, फटाफट जेवण बनवायचं होतं. आता इथं मी खिरीसाठी तांदूळ भिजवलेले होते, तर ते तांदूळ पण मिक्सरमध्ये असे आबडधोबड वाटून घेणार आहे, जास्त वाटायचे नाही आहे. तर इथं चाय पण शिजायला लागले, पाहू शकता साईडला चाय पण आहे. मुलांना कॉलेजला शाळेला जायचे त्यासाठी चाय उकळते. आता इथं खिरीमध्ये आपल्याला दूध तापलेलं आहे, तर मी जे तांदूळ वाटले होते ना ते टाकणार आहे आणि थोडंसं तूप टाकून मस्त असं उकळी येऊन द्यायची आहे खीरला. तर इथं आहे ना कढीसाठी मी आहे ना ताक घेतलेलं, 1 लिटर ताक घेतलेलं, त्यामध्ये 2-3 चम्मच बेसन टाकले होते. बेसन असं व्यवस्थित ताकामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे ही आपली हिरवी मिरची भाजून झाली होती ना ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथं वाटून झालेली आहे. आता इथं कढीसाठी फोडणी मारायची आहे. खीर उकळते तोपर्यंत आपल्याला कढीसाठी फोडणी मारायची आहे. तर कढीसाठी फोडणी आहे ना जिरे मोहरी तेल कढीपत्ता आणि आपल्या हिरव्या मिरचीचं वाटून घेतलं होतं ना ते वाटलेलं सारण ते आणि हळद मीठ हे टाकून आहे ना सगळं टाकून आपल्याला कढीचं जे बॅटर बनवले होतं ते टाकायचं आहे. आणि आपली इथे कढी उकळते मस्त अशी, त्याची पण फोडणी झालेली आहे तडतडीत. आता इथं मिक्स भाजी बनवायला घ्यायची आहे. मिक्स भाजीला आहे ना मी कढई ठेवलेली आहे. तर तिन्ही गॅस चालू आहेत, पाहू शकता. एका साईडला खीर उकळते, एका साईडला कढी उकळते, एका साईडला भाजी बनलेली जाते. तर भाजीसाठी पण मी तो हिरव्या मिरचीचं वाटण होतं ना तेच टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. ही भाजी आहे ना खूप टेस्टी होते ह्या दिवशी, म्हणजे जे मेन पित्राला आम्ही या 5-10 भाज्या मिक्स अशा भाज्या बनवतो ना ती भाजी खूप टेस्टी होते. तर तुम्ही अशा वेळी असं कधी बनवायची खायची इच्छा झाली ना तसं बनवा, तर तुम्हाला तशी भाजी टेस्टी एवढी लागणार नाही, तर त्याच दिवशी एवढी टेस्टी लागते ती भाजी. आता खीरमध्ये मी साखर टाकून घेतलेली, थोडंसं कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे. तर मस्त अशी आपली खीर उकळते. तर बघा बार इथे चाय दिसतेच आहे तुम्हाला. आणि मी इथे आहे ना भाजी पण झालेली आहे, भाजीवरती आहे ना थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे. मस्त अशी भाजी शिजवून साईडला ठेवून दिलेली. आता इथं आपल्याला थापी वड्याची तयारी करायची आहे. तर सगळ्यात पहिलं तर कढई ठेवली होती मी आहे ना खिरीसाठी आहे ना ड्रायफ्रूट्स तळले होते ते टाकून घेणार होती. म्हणलं दुसरं भांडं खराब करण्यापेक्षा त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकून तळून खिरीमध्ये टाकून घ्यायची आहेत.
तर इथे थापी वड्यासाठी मी त्याच कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, हिरवी मिरचीचं वाटण, जिरे, मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त असं पाणी टाकून त्याची फोडणी तयार केलेली आहे. आणि पाणी उकळलं की आपल्याला बेसन त्यामध्ये थोडं बेसन टाकून आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं झालं वडीचं सारण. तर वडी आपल्याला थापून घ्यायची आहे. तर पाहू शकता मस्त असं आपलं बेसन शिजलेलं आहे. आता थापी वड्याची मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे. तर एवढं काय मी फास्ट ह्याच्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे, नाहीतर आहे ना खूप मोठा व्हिडिओ बनला जाईल. आणि आहे ना आमच्या घरामध्ये खूप साऱ्या भाज्या बनल्या जातात हे पितृपक्षामध्ये. तर आता इथं बघा मी तिखट बनवण्यासाठी मसाला खोबरं कांदा नाही खोबरं टमाटर आणि अद्रक हे वाटून घेतलं होतं आणि फोडणी मारली वड्याच्या भाजीला. आणि थोडेसे साईडचं कट असतात ना ते पण मी काढून त्या भाजीमध्ये टाकलेले आहे. मस्त अशी आपली भाजी पण तयार झालेली, आळू वड्या पण झालेल्या आहेत. इथं बघा सगळ्या भाज्या आपल्या रेडी आहेत. मी आता नैवेद्याचं ताट तयार करणार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळं बनवताना मला 2-3 तास आरामात गेले होते. चपात्या पण आपल्या झाल्या आहेत. आता मी इथं नैवेद्याचं मस्त असं ताट तयार करणार आहे. तर इथं बघा चपात्या ठेवलेल्या आहेत 2 आणि भात ठेवलेला आहे, डाळ, कढी, मिक्स भाजी, वडीची भाजी, आळू वड्या हे सगळं ठेवायचं आहे. आणि आमच्या इकडे कसं करतात माहिती आहे, हे नैवेद्य आहे ना असा पूर्ण मिक्स करूनच कावळ्याला दाखवतात, असं असतं. चला तर मग या माझी ही रेसिपी कशी वाटली ते सांगा. बाय.